जयडे माझा शर्ट कुठे? हे घ्या. इस्त्री केला वय? हो. जयडे अगं अशी इस्त्री करायची असती वय? का काय झालं? अगं शर्टाच्या पहिला उभी इस्त्री लागती मला. आडवी इस्त्री कुणी केली होती का? आणि तुला कुणी सांगितलं इस्त्री करायला? मला वाटलं तुम्हाला आवडल. तू बी ना खरंच कशाला करायची इस्त्री? तसं बी आता दुसरा शर्ट घालणार आहे मी. आता ह्याला बी आडवी इस्त्री केली का? आता ही घडी जायची का लवकर? आणा इकडं, मी देते करून. राहू दे, तुझं नाही व्हायचं. करतो मी. तू नाश्ता घेऊन ये जा. हे घ्या. हे काय? पोहे. का आता काय झालं? खोबरं कोणी घातल्या? मीच घातलं. मला खोबरं घालून आवडतात ना पोहे. तुम्हाला बी आवडतील. अगं तुला आवडतंय म्हणून मला आवडलं असं नाही ना. आणि एवढी वर्ष झाली तरी तुला माहित नाही मला काय आवडतं काय नाही ते. असू दे की, एकदा खाल्लं तर काय नाही होत. अरे काय नाही होत म्हणजे? हे बघ, मला जे आवडतं ना तेच मी करतो आणि नाही आवडत ते नाही करत. मला आवडतंय म्हणून खावा की. तुला आवडतं म्हणून मी खायचं होय? उद्या तुला आवडतं म्हणून काय बी करायला लावशील की मला? बरं आणा इकडं, मी आणते खोबरं काढून. राहू दे, मी खातो बाहेर काहीतरी. अहो, आता कसं वागावं तुमच्याशी म्हणजे तुम्हाला आवडेल? पुष्पा, काय हो शवैनी? ये की. काय गडबड? काय नाही, किराणाचं सामान घ्यायचं होतं जरा. अगं ये की, चहा घेऊ जरा. घेतला असता पण नको आता. एका ठिकाणी बाहेर जायचंय, काम हाय एक. अगं 2 मिनिटं बसशील तरी? बर. ये. बोला. पुष्पा, शीतलचा बायोडाटा आणि फोटो पाठवला का ग मुलाकडच्यांना? होय, कधीच पाठवलं की. मग काय उत्तर आलं त्यांचं? फोटो बराच आवडलाय त्यांना. पण पण काय? उंचीत मार खाल्लाय ना शीतलनं. ते बी म्हणलेत की उंची कमी वाटते शीतलची. मग आता? आता त्यात काही खोट आहे म्हणा. तुमची शीतल हायच बुटकी. पण मी त्यांना म्हणलं, अव मुलीची उंची बघू नका, तिचा संस्कार बघा. त्यांनी लई चांगलं सांभाळय तिला. तिच्या घरात जाईल ना, त्या घराचं समजा चांगलंच होईल असं मी स्वतः बोलले त्यांना. होय? मग काय म्हणले? बघूया म्हणलेत की. मग कधी यायचं असा काही विषय काढला का त्यांनी? आता कसं आहे, लई मोठी पार्टी आहे बघा. 1760 याप आहेत त्यांच्या माग. कसा येळ मिळतंय बघूया म्हणली ती. पण मीच म्हणलं, सोन्यासारखी पोरगी हाय व अशी पोरगी दिवा घेऊन बी शोधून सापडायची नाही. होय. नाही तिथं येळ घालू नका, पटकन बघून घ्या म्हणलं मी. मग काय म्हणले? काय म्हणतात, मी सांगितल्यावर तयारच झाली ती. मग बघायचा कार्यक्रम करायचा का विचार की त्यांना? अहो, काय विचारायचंय त्यांना? माझ्या शब्दाच्या बाहेर आहेत वै ती कधी बी यायला तयार आहेत. तुम्ही सांगितलं की बोलवते त्यांना. यांना विचारून सांगते. होय होय, काय काय होतंय ती बघा, तर मी बी त्यांच्याशी बोलून घेते. होय. पुष्पा, तू जरा सांभाळून घे बर का. उषा वहिनी, तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना. बरं येते मी. अहो घर तसंच उघडं ठेवून आली आहे मी. हा बर, ये.
मामी ओ मामी वेर आर यू? आले आले. इनसाइड होता वे. भैया तुम्ही काय काम काढलं? सांगतो. आधी मला सांगा मशीन कुठे ठेवायची? कसली मशीन? शिलाई मशीन. तुम्ही म्हणले होते ना नाल दिली मग गोड विकत घ्यावं लागेल, मग रेळ दिली म्हणून मशीन घेऊन आलो. आता आम्हाला माहिती कोणाला कशाची गरज आहे. टॅलेंट हा कम विथ मशीन. हा चला रे. पण खरंच ह्याची काय गरज होती होय? नाही म्हणजे आमच्या बचत गटाला पाहिजे होती, पण घेतली असते आम्ही पैसे साठवून. कशाला? आम्ही आहे ना. आता बचत गटाला छोटीशी मदत. आता तुमच्या बचत गटाची जोमाने प्रगती होऊ द्या. हा जमे एक फोटो काढ. हा भैया. ये मामी. मामी जरा हात लावा की. भैया पोच देख. हा हा आता मामी काही लागलं तर मला सांगा. टेन्शन घ्यायचं काम नाही. होय तुम्ही आहेच की, पण असं सारखं सारखं सांगणं बरोबर नाही ना. मामी तुम्ही कुठे सांगितले अजून? अहो बाई यांनी तुमच्या मनातलं ओळखूनच मदत केली. कसं आहे मामी, महिलांना स्ट्रॉंग करणं आपलं काम आहे. महिला स्ट्रॉंग झाल्या तर समाज स्ट्रॉंग होतो, आणि समाज स्ट्रॉंग झाला तर आम्ही स्ट्रॉंग होतो. भैया तुम्ही स्ट्रॉंगच आहेत की. आणि मामी भैया जसं तुम्हाला मदत करतात ना तसं तुम्ही भैयांना मदत करा म्हणजे झालं. होय आता तुम्ही एवढी मदत करताय म्हणल्यावर तुम्हाला मदत करणार नाही होय? देअर यू आर. आता आम्हाला काय मदत पाहिजे ते टॅलेंट सांग. मी काय म्हणते, मला जर आता लई काम आहे, पुन्हा सांगितलं तर चालणार नाही का? नाही तसं काय नाही, नंतर सांगतो की. या मग. ठीक आहे चला रे. हॅलो. हा बोला की. आहेत की. हा देते एक मिनिट. पुष्पाताईंचा फोन आहे. हा पुष्पा. हा बरं बरं